सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी हिंदीचा बोर्ड पेपर 3 मार्च 2025ला होणार आहे. म्हणजे 3 मार्चला होणाऱ्या 10वी हिंदीच्या पेपरसाठी तुमच्याकडे किती वेळ आहे? तर आज मी जेव्हा इथे व्हिडिओ बनवत आहे, आज तुमचा इंग्लिशचा पेपर झालेला आहे म्हणजे 1 मार्चला, आणि तुमच्यासाठी हिंदीच्या पेपरसाठी आजच्या दिवसामधले जवळपास 6 ते 7 तास आहे जेव्हा मी हा व्हिडिओ टाकणार आहे. आणि त्यानंतर 2 मार्च हा पूर्ण कंप्लीट दिवस तुमच्याकडे आहे जेव्हा हिंदीचा पेपरची तुम्ही तयारी करू शकता त्यासाठी. आता पहा, एवढा तुमच्याकडे जेवढा वेळ आहे, 1 दिवस आणि 5 ते 6 तास, तर यामध्ये तुम्ही भरपूर चांगली तयारी करू शकता. असे विद्यार्थी की ज्यांचं इथं पूर्ण कंप्लीट स्टडी झाले आहेत, काही असे विद्यार्थी की त्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे, आणि काही असे विद्यार्थी की त्यांचा अजिबातही अभ्यास झाला नाही आहे. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला बेस्ट मार्क्स तुम्ही कशी घेऊ शकता हिंदीच्या पेपरमध्ये, हे आपण पाहणार आहोत. कमीत कमी म्हणजेच काय, तुमच्याकडे जो 1 दिवस आणि 5 ते 6 तास आहेत, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप चांगले मार्क्स इथं स्कोर करू शकता. तर असे कोणकोणते क्वेश्चन्स असतात, काय असतात, सर्व काही आपण इथे डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, जसं आपण मराठी आणि इंग्लिशचं पाहिलं, आणि तुम्ही सुद्धा जे व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला माहीतच आहे किती चांगल्या पद्धतीने मी एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे, तर सेम हिंदीसाठी तुम्हाला असे काही क्वेश्चन्स वगैरे असतात. तुम्ही काय करायचं, एका दिवसामध्ये काय करून बेस्ट मार्क्स घेऊ शकता, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, 10वीच्या हिंदीचा पेपर तुमचा टोटल 80 मार्काचा असतो आणि 3 तास तुम्हाला इथं असतात. आता 3 तास तुम्हाला जसं इंग्लिश आणि मराठीचा पेपर झाला त्यालासुद्धा आहेत, आणि 80 मार्काचा पेपर होता. आता तुम्ही पाहिलं असेल, पेपर दिला असेल, त्यामध्ये 80 मार्काचा पेपर पूर्ण सोडवणे 3 तासामध्ये कठीण वाटू शकते. म्हणून टाईम मॅनेजमेंट ही खूप इम्पॉर्टंट असते कोणत्याही पेपरसाठी. जसं मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठीच्या पेपरसाठी सांगितलं होतं, तर आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत, ते म्हणजेच की टाईम मॅनेजमेंट. ओके, सेकंड गोष्ट पाहणार आहोत ते म्हणजेच की पेपर पॅटर्न. पेपर नेमका तुमचा कसा येणार आहे हे आपण पाहणार आहोत. त्यासोबतच टाईम मॅनेजमेंट पाहणार आहोत. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपण मिक्स पाहणार आहोत. दोन्ही गोष्टी एकसारख्या मी तुम्हाला इथं समजून सांगतो, आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या म्हणजे एक गोष्ट समजणार आहे तुम्हाला, की तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये बेस्ट मार्क्स कशी घेऊ शकता. आणि जे फिक्सवाले क्वेश्चन असतात, बेस्ट मार्क्स तुम्ही घेऊ शकता कमी वेळेमध्ये, ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ओके, तर चला आपण व्हिडिओला इथं सुरू करूया आणि पाहूया. सर्वात अगोदर पहिली स्टेप ते म्हणजेच की पेपर प्रेझेंटेशन 1 बाय 1 आपण इथं पाहूया. पेपर पॅटर्न, आणि पेपर पॅटर्नसोबतच मी तुम्हाला इथं टाईम मॅनेजमेंटसुद्धा इथं एक्सप्लेन करणार. ओके, तर पहा पेपर पॅटर्न कसा असतो तुमचा. तर पहा, पेपर पॅटर्न सुरुवात होते तुमची तो म्हणजेच की विभाग 1 गद्य. यामध्ये 20 मार्कासाठी हा प्रश्न असतो. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये एक पॅरेग्राफ दिला जातो. तुमच्या पुस्तकामधून असतो तो. हा पॅरेग्राफ तुम्हाला टोटल 8 मार्कासाठी असतो. म्हणजे 8 मार्कासाठी याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. जसं की पाहू शकता, पहिला प्रश्न असतो. यामध्ये तुम्हाला आता जसं इथं तुम्हाला एक शब्द दिला आहे अंजुना बीच, तर ह्याचं तुम्हाला काय, जे वरती पॅरेग्राफ दिलेला आहे, उतारा दिला आहे, त्याच्यामधून तुम्हाला इथं शोधून लिहावे लागतात. ठीक आहे, सिम्पली मी तुम्हाला काय करतो, 1 बाय 1 क्वेश्चनसुद्धा सांगतो आणि पेपर पॅटर्न तुम्हाला इथं समजून जाईल. ठीक आहे, आता यामध्ये असं नाही की हे अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला ॲरोवाले किंवा बॉक्सवाले विचारतील, नाही. याच्यामध्ये होऊ शकते हा वाला क्वेश्चन तुम्हाला म्हणजे आकलनावरती आहे, जसं मराठीमध्ये असते तुम्हाला आकलनावरती, आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. याच्यामध्ये तुम्हाला एकदम फिल इन द ब्लँक्स, चूक की बरोबर, ओके, कारणे द्या वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. ओके, त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शोधून लिहावे लागतात असे तुम्हाला उत्तरं तुमच्या पॅरेग्राफमधून असा क्वेश्चन दिलेला असतो. त्यानंतर 3 नंबरचा तुम्हाला क्वेश्चन असतो. यामध्ये सुद्धा पाहू शकता, पॅरेग्राफमधून शोधून तुम्हाला लिहावं लागतात. निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द गद्यांशी ढूंढकर लिखिए. म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहेत ते तुम्हाला पॅरेग्राफमधून शोधून लिहावं लागतात. त्यानंतर पाहू शकता, पर्यायवाची म्हणजे असं म्हणू शकतो समानार्थी शब्द आपल्याला पॅरेग्राफमधून शोधून लिहावे लागतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला पॅरेग्राफमधून 3 नंबरचा क्वेश्चन येतो, तो शोधून लिहावा लागतो. नंतर यामध्ये 4 नंबरचा प्रश्न येतो पहिल्या पॅरेग्राफवरती, तो म्हणजेच की तुमचं एक अनुभव. म्हणजे जसं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, मराठीमध्ये म्हणजे होतं ना तुम्हाला पर्सनल, इंग्लिशमध्ये पर्सनल रिस्पॉन्स, मराठीमध्ये स्वमत. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय आहे, स्वमत आहे. म्हणजे तुम्हाला एक विषय दिला जातो आणि त्या विषयावरती तुम्ही स्वतःचं मत मांडा. 2 मार्कासाठी तुम्हाला हे लिहावं लागतं. ठीक आहे, 4 नंबरचा प्रश्न तुम्हाला इथं विचारतात. ठीक आहे, पहिला पॅरेग्राफ झाला. त्यानंतर याच्याचमध्ये दुसरा 8 नंबरचा प्रश्न. यामध्ये एक पॅरेग्राफ येतो 8 मार्क्ससाठी, हा वाला उतारा. यामध्ये पाहू शकता कसे प्रश्न विचारतात. यामध्ये सुद्धा सेम टाईपचे तुम्हाला पहिला प्रश्न असतो. म्हणजे तुम्हाला असे बॉक्स, आता तुमचा जो पेपर आहे तुम्हाला माहिती असेल ते कृतीपत्रिका आहे. ओके, कृतीपत्रिका म्हणजेच काय, की अशा पद्धतीचे तुम्हाला डायग्राम्स वगैरे येणारच आहेत. रेक्टँगल, सर्कल, ओके,
तुम्हाला इथं येणारच आहेत आणि त्यामध्ये असे रिकाम्या जागा वगैरे असतील ते तुम्हाला शोधून लिहावे लागतात. ओके, 1 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर सेकंडवाला 2 नंबरचा क्वेश्चनसुद्धा गद्यांश में उल्लेखित ख्याल ख्याल गलत होने का कारण. म्हणजेच असे प्रश्न विचारतात जे तुम्हाला शोधून लिहावे लागतात तुमच्या पॅरेग्राफमधून उताऱ्यामधून. 2 नंबर झालं. नंतर 3 नंबरचा सुद्धा प्रश्न तुम्हाला इथं गद्यांश में प्रयुक्त शब्दयुग्म लिखिए म्हणजे तुमच्या पॅरेग्राफमधूनच तुम्हाला इथं शोधून लिहायला लागतात. आणि सेम कॉमन यामध्ये 4 नंबरचा प्रश्न विचारतात पॅरेग्राफमध्ये, ते म्हणजेच की स्वमतावरती 20 ते 25 शब्दात लिहा 2 मार्कासाठी. शारीरिक श्रम का महत्त्व. आता हा पाहू शकता किती सोपा प्रश्न आहे, शारीरिक श्रम का महत्त्व, कारण की हा स्वमतावरती आहे आणि तुम्ही ते लिहू शकता. म्हणून पहिल्या पॅरेग्राफवरचा 4 नंबरचा प्रश्न आणि दुसऱ्या पॅरेग्राफचा हा 4 नंबरचा प्रश्न 2+2 4 मार्कासाठी हे फिक्सवाले क्वेश्चन्स आहेत. ओके, जसं आपण व्हिडिओमध्ये पुढे जात आहोत जे फिक्सवाले क्वेश्चन आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगत आहे. ओके, म्हणजे आपलं पूर्ण कव्हर इथं होत आहे. एक तर पेपर पॅटर्नसुद्धा तुम्हाला मी सांगत आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला जे फिक्सवाले क्वेश्चन राहतील ते सुद्धा मी पुढे इथं सांगत राहील. आतापर्यंत 2 क्वेश्चन फिक्सवाले झाले आहेत आपले, ते म्हणजेच की स्वमतावाले. ओके, 2 पॅरेग्राफवरचे 2 प्रश्न. ठीक आहे, त्यांचं ई प्रश्न येतो यामध्ये पहिल्याच विभागामध्ये. ई प्रश्न यामध्ये 4 मार्क्ससाठी एक पॅरेग्राफ तुम्हाला दिला जातो. पण हा जो पॅरेग्राफ आहे अपठित गद्यांश म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या बाहेरून तुम्हाला विचारला जातो. ओके, यामध्ये पाहू शकता या प्रश्न जे असतात शोधूनच तुम्हाला लिहावे लागतात. पहिला प्रश्न असतो संजाल पूर्ण कीजिए, म्हणजेच तुम्हाला एक दिलेलं असतं प्रश्न सम्यक वानिकी विशेषता आहे. आता सम्यक वानिकी विशेषता हे तुमच्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. बस तुम्हाला एक छोटं वाक्य जे असेल त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला शोधून इथं लिहावं लागणार आहे. असे 4 लिहावे लागणार आहेत जे तुम्हाला रिकामे बॉक्स दिले आहेत त्यामध्ये. ओके, त्यानंतर यामध्ये 2 नंबरचा प्रश्न येतो तो म्हणजेच की वाणी मनुष्य को प्राप्त वरदान, म्हणजे असा तुम्हाला एक विषय दिला जाईल जो पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला आहे त्या पॅरेग्राफशी रिलेटेड, अपठित गद्याशी रिलेटेड, आणि याच्यावरती तुम्हाला स्वतःचं मत मांडावं लागतं 25 ते 30 शब्दात, असं 2 मार्क्ससाठी. तसे आपले 3 प्रश्न झाले 2-2 मार्क्ससाठी, असे 6 मार्क्ससाठी तुमचे काय झाले स्वमतावरती प्रश्न झालेले आहेत जे की फिक्स आहेत तुमच्या बोर्ड पेपरसाठी. ठीक आहे, पहिला पॅरेग्राफ पहिला उतारा झाला आपला, म्हणजेच पहिला विभाग झाला आपला. त्यानंतर विभाग क्रमांक 2 येते. विभाग क्रमांक 2 मध्ये विभाग 2 पद्य येते, म्हणजेच कविता येतात. यामध्ये टोटल 12 मार्क्ससाठी हा विभाग असतो. यामध्ये प्रश्न क्रमांक 2 पहिला प्रश्न 6 मार्क्ससाठी विचारतात. यामध्ये तुम्हाला एक कविता दिलेली असते तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि यावरती प्रश्न असतात. हे सुद्धा तुम्हाला शोधून लिहावे लागतात. पहिला प्रश्न जसं पाहू शकता आकृती में लिखिए, म्हणजेच कविता में प्रयुक्त ऋतुओं के नाम. आता कविता में प्रयुक्त ऋतुओं के नाम म्हणजेच काय तुम्हाला शोधूनच लिहावे लागतात. जसं आता याच्यामध्ये कविता आहे, कवितेमध्ये जे तुम्हाला ऋतू दिसतील त्या ऋतूचे नाव तुम्हाला इथं काय लिहावे लागतील. ठीक आहे, तर त्यानुसार तुम्ही काय करायचं इथं शोधून लिहावे लागतं. असे तुम्हाला हे प्रश्न दिलेले असतात कवितेवरती सुद्धा. ठीक आहे, नंतर 2 नंबरचा प्रश्न असतो यामध्ये सुद्धा तुम्हाला पद्यांश में आए दो संस्कृत शब्द ढूंढकर लिखिए, उपयुक्त पद्यांश से ता प्रत्ययुक्त 2 शब्द ढूंढकर लिखिए. म्हणजेच तुमच्या तुमच्या कवितेमधूनच जे दिले आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यातूनच तुम्हाला शोधून लिहावं लागतं 2 नंबरचा प्रश्नसुद्धा. नंतर यामध्ये 3 नंबरचा प्रश्न येतो कवितेमध्ये पहिल्या. यामध्ये उपयुक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखे 25 से 30 शब्दों में. आता जे तुम्हाला कवितावरती दिलेली आहे त्या कवितेच्या ज्या पहिल्या 4 ओळी आहेत त्या पहिल्या 4 ओळींचा तुम्हाला सरळ त्याचा अर्थ लिहावे लागतात. सेम मराठीच्या पेपरमध्ये पाहिलं असेल, सेम इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्ही पाहिलं असेल. इंग्लिशमध्ये तुम्ही जी कविता दिली असेल, ओके, त्याचा तुम्हाला अर्थ लिहायला सांगितलं होतं कवितेच्या ओळींचा. ओके, त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला कवितेच्या ओळींचा अर्थ लिहायला सांगितला होता. तसं तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा ज्या कविता दिल्या त्याच्या ओळींचा अर्थ लिहायला सांगितलेला आहे. म्हणजे हा प्रश्नसुद्धा जो 2 मार्काला आहे कवितेसाठी तो एकदम फिक्स आहे. ओके, 100% येणार आहे तुम्हाला, फिक्स आहे. आता हे फिक्स आहे म्हणजेच काय की आता कविता कोणती येणार हे आपल्याला माहिती नाही आहे बोर्ड पेपरमध्ये, बट एक माहिती आपल्याला एक कविता आता 100% बोर्ड पेपरमध्ये येणार आहे. म्हणून जेवढ्या कविता तुम्हाला दिल्या आहे तुमच्या पुस्तकामध्ये त्यासाठी 2 मार्कासाठी तुम्हाला तर तेवढे मेहनत करावीच लागणार आहे. सर्वच्या सर्व कवितेचा अर्थ तुम्ही म्हणजे वाचून जायचं, समजून जायचं. तुम्ही जर वाचून घेतला, समजून घेतला पेपरच्या अगोदर, ते 25 ते 30 शब्दामध्ये लिहून टाकायचं आणि 2 मार्क तुमची इथं फिक्स राहतील. ओके, त्यानंतर पुढची कविता तुम्हाला देतात, पाहू शकता 2 मार्क अजून कवितेबद्दल आपले फिक्स सांगितला क्वेश्चन. यामध्ये आ प्रश्न विचारतात, कवितेमध्ये 6 मार्क्ससाठी प्रश्न विचारतात. कविता दिलेली असते, तुम्हाला शोधूनच उत्तरं लिहावे लागतात. जसं की पाहू शकता पहिला प्रश्न असतो तुम्हाला, तो सुद्धा तुम्हाला इथं शोधूनच लिहावे लागतो. जसं की यामध्ये परिणाम लिखे म्हणजेच काय कलियुग आने से. आता कलियुग आने से क्या होगा हे तुम्हाला वरती
कवितेमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर सूरज होने से, बरसात के आने से, क्रोध के आने से, हे तुम्हाला वरती सांगितलेलं आहे. हे तुम्हाला शोधून लिहावं लागतं. जसं मी तुम्हाला इथं सांगितलं की इथं तुम्हाला असं शोधून लिहावं लागतं. होऊ शकतं तुम्हाला इथं जोड्या जुळवा दिलं असेल, होऊ शकते समानार्थी विरुद्धार्थी शब्द लिहायला सांगितले असतील तुम्हाला कवितेमधून शोधून, तर हे फिक्स अशा टाईपचे तुम्हाला काय असतात प्रश्न असतात. ओके. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला अजून दिलं आहे सेकंडवालं सेमच आहे तुम्हाला, ते म्हणजेच की ऐसे दो शब्द जिनका वचन परिवर्तन से रूप नहीं बदलता. दुसरा आहे ऐसे शब्द जिनका अर्थ निम्न शब्द होगा. म्हणजेच तुम्हाला विरुद्धार्थी समानार्थी नंतर थोडं ग्रॅमॅटिक हिंदीमधलं जे आहे सिम्पल ग्रामर ते तुम्हाला इथं विचारतील. त्यानंतर अजून पाहू शकता जे तुम्हाला मी फिक्सवाला प्रश्न सांगितला यामध्ये सुद्धा 3 नंबरचा, तो म्हणजेच की उपर्युक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियां का सरळ अर्थ लिखे. म्हणजे जे कविता तुम्हाला 2 नंबरची दिली आहे त्याचीसुद्धा तुम्हाला 2 मार्कासाठी, ओके, 2 मार्कसाठी पहिल्या 4 ओळींचा अर्थ लिहावा लागतो. पद्यांश का सरल अर्थ लिख के प्रथम 4 पद्यांश के पंक्तियों का. ठीक आहे. मग आता तुम्हाला 2 मार्कसाठी हे विचारतात, तर हे सुद्धा फिक्स झाला हा प्रश्न. जे कविता तुम्हाला येतात 2 कविता येतात आपल्याला माहिती पडलं, म्हणजे 2 + 2 4 मार्कासाठी कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा. हा प्रश्न फिक्स राहते 4 मार्कासाठी. मग 4 मार्कसाठी तुम्ही तर पूर्णच्या पूर्ण कविता एकदम वाचून जा, समजून जा, जेणेकरून हा प्रश्न येणारच आहे, तुम्ही ते इझिली सोडू शकाल. तर 4 मार्क तुमचे इथंच फिक्स होतात. तर कवितेमधल्या आपले 4 मार्क फिक्स झाले. आणि वरती आपण पहिला विभाग पाहिला पद्यांशमधला, ओके, गद्यांशमधला, तर त्याचे आपले किती 6 मार्क स्वमताचे, असे 10 मार्काचे फिक्स प्रश्न मी तुम्हाला इथं सांगितले. तर पुढचा आपला इथं पाहूया विभाग, तो म्हणजेच की विभाग क्रमांक 3 पूरक पठण 8 मार्कसाठी तुम्हाला विचारतात. यामध्ये प्रश्न क्रमांक 3 विचारतात टोटल 4 मार्कसाठी. यामध्ये सुद्धा तुम्हाला पूरक पठण आहे, म्हणजेच तुम्हाला एक असा पॅरेग्राफ दिला असतो, उतारा दिलेला असतो हिंदीमध्येच. ओके. पूरक पठणामध्ये सुद्धा तुम्हाला उतारा येणार, म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की शोधूनच लिहावं लागतं. ठीक आहे. पण शोधून सुद्धा बरोबर तुम्हाला इथं लिहावं लागणार. त्यानंतर पाहू शकता संजाल पूर्ण कीजिए. यामध्ये जे तुम्हाला दिलं आहे कार्यभार के कारण हुई रूपा की भागदौड, हे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये उतार्यामध्ये दिलं आहे, फक्त ते तुम्हाला शोधून इथं लिहावं लागते. त्यानंतर याचमध्ये 2 नंबरचा प्रश्न विचारतात. पाहू शकता कर्तव्य निष्ठा और कार्यपूर्ति विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. म्हणजे जे तुम्हाला विषय दिला आहे कर्तव्य निष्ठा और कार्यपूर्ती, या विषयावरती तुम्हाला 25 ते 30 शब्द लिहावं लागते. ते आहे तुमचं स्वमत. जसं आपलं आलं होतं इथं कशामध्ये गद्यांशमध्ये आलं होतं, ओके, उतार्यामध्ये आलं होतं, तसंच तुम्हाला इथं पूरक पठणामध्ये सुद्धा 2 मार्कसाठी फिक्स आहेत तुमचे, येणारच आहे तुम्हाला. म्हणून तुम्हाला हे 100% लिहावंच लागणार आहे प्रश्न. कारण की स्वमत फिक्स मी का सांगत आहे, कारण की तुम्ही पाहू शकता स्वमत म्हणजेच काय स्वतःचं मत, आणि जे तुम्ही लिहाल स्वतःचं मत ते बरोबरच असणार आहे, फक्त त्याला एक अर्थ असायला पाहिजे. असं नाही की तुम्ही काही पण लिहा, तसं नाही. जे अर्थपूर्ण असेल त्याला इथं मार्क मिळतील, आणि 2 मार्क तुम्हाला जे मनाने लिहाल विषयावरती तुम्हाला इथे मिळून जातील. ठीक आहे. त्यानंतर याचमध्ये 2 नंबरचा प्रश्न विचारता आवाला 4 मार्क्ससाठी एक कविता येते, याच्यामध्ये तुम्हाला येते पद्यांश येते. ठीक आहे. पद्यांश येते. तर पद्यांशमध्ये पाहू शकता तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतात. जसं की पाहू शकता पहिला प्रश्न एक शोधूनच तुम्हाला लिहावं लागतं, आणि दुसरा प्रश्नसुद्धा पाहू शकता तुम्हाला इथं स्वमताचा आहे की मन के जीत जीत है, या विषय पे अपने 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखे. तर हे सुद्धा खूप सोपी आहे, तुम्ही लिहू शकता. म्हणजे पाहू शकता पूरक पठणामधले 2 + 2 4 मार्काचे काय झालं स्वमताचे प्रश्न तुमचे इथं फिक्स आहेत. तर तुम्हाला फक्त इथं विचार करून जो विषय दिला आहे त्याच्यावरती तुम्हाला लिहावं लागणार. म्हणजे 4 मार्क हे फिक्स झाले. म्हणजे वरचे आपले 10 होते, आता हे 4, म्हणजे एकूण किती झाले 14 मार्क्स तुमची इथं आता अजून फिक्स झाले. ठीक आहे. तर पुढे अजून पाहूया आपण. तर पुढे पाहू शकता विभाग क्रमांक 4 येते. या विभाग क्रमांक 4 मध्ये असते भाषा अध्ययन व्याकरण 14 मार्क्ससाठी. ओके. तर या विभागामध्ये 14 मार्क्ससाठी प्रश्न विचारतात, आणि हे फिक्स असतात. जे 14 मार्काचे प्रश्न मी तुम्हाला सांगत आहेत यातला एक प्रश्न फिक्स आहे 100%. ठीक आहे. जसे आपले वरचे 14 मार्क्स झाले, तर हे जे मी प्रश्न सांगणार आहेत हे 14, म्हणजे टोटल 28 मार्काचे हे प्रश्न आतापर्यंत मी तुम्हाला जे सांगत आहे ते फिक्स आहेत. तर कोणते प्रश्न आहेत भाषा अध्ययनामध्ये, चला आपण इथं पाहूया. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 4 येते. 4 मधला पहिला प्रश्न येतो, तो म्हणजेच की अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखे. तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, त्यामध्ये एक शब्द अधोरेखित केला जाईल, म्हणजे त्याच्यावरती अंडरलाईन असणार आहे तो, आणि त्या शब्दाचा शब्दभेद कोणता हे ओळखायसाठी 1 मार्क तुम्हाला इथं असणार आहे. ओके. हे व्याकरणाचा प्रश्न हा 100% फिक्स आहे. ओके. शब्दभेद पहचान कर लिखे. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. म्हणजे तुम्हाला 2 खाली दिलेले असतील अवयव, याच्यापैकी कोणते एकाचा वाक्यामध्ये प्रयोग करावा लागणार आहे. ही सुद्धा फिक्स आहे की वाक्य में प्रयोग कीजिए. ठीक आहे. 1 मार्कसाठी. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न असतो तुम्हाला
कृती पूर्ण कीजिए। यामध्ये तुम्हाला शब्द संधी विच्छेदवाला जे प्रश्न असतात ना, संधिभेद आणि शब्दभेद, संधी विच्छेद, याच्यासाठी 1 मार्कावरती तुम्हाला प्रश्न इथं दिला जाईल. ओके. तिसरा प्रश्न हा फिक्स झाला. त्यानंतर आहे 4 नंबरचा. 4 नंबरचा प्रश्न तुम्हाला पाहू शकता, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखे. तुम्हाला सहायक क्रिया आणि मूळ क्रिया याच्यावरती प्रश्न राहणार आहे 1 मार्कसाठी. हे तुम्हाला व्याकरणात दिलेलं आहे, तुमच्या पुस्तकामध्येच आहे, तुम्हाला इथं पाहावं लागणार आहे. ठीक आहे, हे फिक्स आहे. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न असतो तुम्हाला कि निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीयक प्रेरणार्थक रूप लिखिए. प्रथम प्रेरणार्थक रूप आणि द्वितीयक प्रेरणार्थक रूप एका मार्कसाठी तुम्हाला हे काय असते, फिक्स असते. ओके, प्रेरणार्थक वाले प्रश्न. आणि 6 नंबरचा प्रश्न असतो तो म्हणजेच की निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. म्हणजे 2 मुहावरे तुम्हाला दिले असतील, त्याच्यापैकी कोणते एकाचा अर्थ सांगा. इथं लिहावं लागेल अर्थ आणि वाक्यात उपयोग तुम्हाला या मुहावऱ्याचा करावा लागणार आहे. ठीक आहे, हा झाला 6 नंबरचा प्रश्न. त्यानंतर अथवा, यालाच प्रश्न एक और असतो. ठीक आहे, अथवा म्हणजे और असतो या प्रश्नाला. म्हणजे वरचा प्रश्न सोडवा किंवा 6 नंबरचा सांगत आहे किंवा हा प्रश्न सोडवा. पहा, अधोरेखित वाक्यांश में से किसी एक कोष्टक में दिए गए मुहावरों में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य में फिर से लिखिए. ओके, म्हणजे मुहावऱ्यावरतीच तुम्हाला इथं प्रश्न आहे. ठीक आहे, एक तुम्हाला वाक्य दिलं आहे अंडरलाईनमध्ये जे दिलं आहे. ठीक आहे, आणि त्याचं तुम्हाला योग्य काय सांगायचं आहे, उत्तर सांगायचं आहे, अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे. ठीक आहे, 1 मार्कसाठी असणार आहे. आणि याच्यामध्ये 7 नंबरचा प्रश्न असणार आहे एका मार्कसाठी. तो म्हणजेच की निम्नलिखित वाक्य पढ़कर प्रत्युत कारकों में से एक कारक पहचान कर उसका भेद लिखे. म्हणजे कारक चिन्ह आणि कारक भेद याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतो 1 मार्कसाठी. त्यानंतर 8 नंबरचा इथे याच्यामध्ये प्रश्न असतो तो म्हणजेच की निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखे. म्हणजे तुम्हाला वाक्य दिलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला जे उचित विरामचिन्ह असतील, ओके, चिन्हाचा प्रयोग तुम्हाला इथं करायचा आहे. जसं इंग्लिशमध्ये तुम्हाला माहिती असेल पंच्युएट द फॉलोइंग. ओके, हा पंच्युएट द फॉलोइंगवाला प्रश्न होता ना, त्याच टाईपचा हा प्रश्न आहे. तुम्हाला फक्त सिम्पल वाक्य दिलं जाईल, त्याला तुम्हाला चिन्ह जे असतील ते दिले नसतील, तर तुम्हाला इथं चिन्हाचा वापर करायचा आहे. प्रश्नचिन्ह येणार की कॉमा येणार की फुल स्टॉप येणार किंवा एक्सक्लेमेटरी मार्क येणार, हे तुम्हाला इथं ओळखायचं आहे आणि तसं तुम्हाला लिहायचं आहे. की ठीक आहे, 1 मार्कसाठी असणार आहे. जे मी सांगत आहे फिक्स आहे तुम्हाला. 9 मार्कसाठी हे तुम्हाला पाहू शकता, निम्नलिखित वाक्यों में से किसी 2 वाक्यों का सूचना में अनुसार काल परिवर्तन कीजिए. 9 नंबरचा प्रश्न काल परिवर्तनावरती असणार आहे. कोणत्याही 2 वाक्याचा काल परिवर्तन तुम्हाला करायचं आहे. वाक्य दिलं जाईल आणि कोणत्या याच्यामध्ये म्हणजे कोणत्या कालमध्ये परिवर्तन करायचे तुम्हाला खाली लिहिलेलं असेल, त्याच्यावरती तुम्ही वाक्याचा काल परिवर्तन करायचा. कोणतेही 2 मार्क्ससाठी तुम्हाला इथं फिक्स आहे. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न असतो फिक्सवाला, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. आश्रम किसी एक धर्म से चिपका नहीं होगा. म्हणजे वाक्य दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला काय भेद पहचान कर लिखिए, भेद ओळखायचा आहे 1 मार्क्ससाठी. नंतर याचमध्ये दुसरा प्रश्न असतो तुम्हाला की निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनानुसार परिवर्तन कीजिए. म्हणजे तुम्हाला वाक्य दिलं जाईल, कोणती एका वाक्याचं जी सूचना तुम्हाला दिली आहे त्यानुसार त्याचं परिवर्तन करायचं आहे. जसं की पाहू शकता की तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए. हे काय झालं, आज्ञार्थक वाक्य. हे म्हणजे काय, तुम्हाला आज्ञार्थक वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे 1 मार्कसाठी. दुसरं वाक्य दिलं आहे थोडी देर बातें हुई, मतलब म्हणजे काय, तुम्हाला निषेधार्थक वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे 1 मार्कसाठी. कोणतंही एक केलं तर मिळून जाईल 1 मार्क. ठीक आहे, त्यानंतर याचमध्ये 11 नंबरचा प्रश्न असतो तो म्हणजेच की निम्नलिखित वाक्यों में से किसी 2 वाक्यों के शुद्ध करके वाक्य फिर से लिखे. म्हणजे कोणतेही 2 तुम्हाला वाक्य जे असतात ते शुद्ध करून लिहावे लागतात. शुद्ध करून म्हणजेच काय की एखादं तुम्हाला इथं चुकीचं दिलं असेल, ठीक आहे, चुकीचं काय दिलं असेल तर एखादा शब्द तुम्हाला चुकीचा लिहिला असेल, ओके, त्याची विलँटी, काना, ओके, उकार, मात्रा काहीतरी चुकीचं असेल याच्यामध्ये, तुम्हाला ते ओळखायचं आहे आणि ओळखून तुम्हाला व्यवस्थित बरोबर लिहायचं आहे. कोणती 2 वाक्य, ओके, त्यासाठी 2 मार्क, प्रत्येकाला 1 मार्क, असे 2 मार्क तुम्हाला दिलेले आहेत. तर टोटल आपला जो भाषा अध्ययन म्हणजेच व्याकरणाचा विभाग आहे तो झाला. याच्यामध्ये सांगितलं मी तुम्हाला 14 मार्क्ससाठी जे प्रश्न असतात ते फिक्स असतात आणि वरचे आपले 14 झाले होते. असे टोटल किती 28 मार्क्सचे फिक्सवाले क्वेश्चन आतापर्यंत मी तुम्हाला इथं सांगितले आहेत. आणि त्यानंतर पुढचा विभाग येते तुमचा, तो म्हणजेच की विभाग क्रमांक 5 रचना विभाग. रचना विभागसुद्धा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आतापर्यंत आपण जेवढे विभाग पाहिले वरचे 5 विभाग, गद्यांश, पद्यांश, पूरक पठण आणि भाषा अध्ययन, यापैकी सर्वात महत्त्वाचा शेवटचा विभाग आहे तो म्हणजेच की उपयोजित लेखन रचना विभाग, जो की टोटल 26 मार्क्ससाठी येते. आणि हा विभागच तुमचा ठरवतो की चांगले मार्क्स तुम्हाला कशा पद्धतीनं हिंदीच्या पेपरमध्ये इथं मिळतील. जसं इंग्लिशमध्ये रायटिंग स्किल होता, मराठीमध्ये उपयोजित लेखन होता, याच पद्धतीने
पद्धतीनं रचना विभाग उपयोजित लेखन हा विभाग आहे तुम्हाला हिंदीमध्ये टोटल 26 मार्क्ससाठी आहे. ओके, 26 मार्क म्हणजे खूप झाले. 80 पैकी 26 मार्क एकाच विभागाला आहे तिथं. तर हे फिक्सवाले आणि इझीवाले सोपे प्रश्न असतात यामध्ये, जे आहेत ते मी सांगणार आहे. आणि हे सुद्धा प्रत्येक प्रश्न यामध्ये फिक्स आहे. म्हणजे आपण वरते पाहिले 28 मार्कसाठी आणि हे 26 मार्काचे फिक्स आहेत. ओके, म्हणजे किती झाले एकूण 54 मार्क. ठीक आहे, 54 मार्काचे फिक्सवाले प्रश्न आहेत, जे की तुम्ही एका दिवसामध्ये झालं तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला खरोखर इथं 80 पैकी जवळपास 50+ मार्क तुम्ही इझिली घेऊ शकता हिंदीच्या पेपरमध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये कसे कसे प्रश्न असतात चला आपण इथं पाहूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न असतो 5 नंबरचा. यामध्ये प्रश्न असतो पहिला पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये सुद्धा 2 प्रकारचे पत्रलेखन असतात तुम्हाला. एक असते औपचारिक, एक असते अनौपचारिक. कोणतंही एक लिहायचं असते, 5 मार्क तुम्हाला इथं मिळतात. मी पाहू शकता इथं तो पत्रलेखन 2 विषय दिले असतात. ओके, हा एक झाला आणि हा एक. याला अथवा म्हणजे ऑर असतो. ओके, किंवा त्याला किंवा म्हणतात ना. तर याच्यापैकी कोणते एक सोडवायचं असते 5 मार्क्ससाठी. त्यानंतर यामध्ये दुसरा प्रश्न असतो, खूप सोपा असतो 2 नंबरचा, ते म्हणजे की गद्य आकलन प्रश्न निर्मिती. इतका सोपी प्रश्न असतो ज्याला 4 मार्क तुम्हाला दिलेले असतात. यामध्ये तुम्हाला निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में से एक एक वाक्य में हो. म्हणजे हा तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला आहे आणि या पॅरेग्राफवरून तुम्हाला असे 4 प्रश्न तयार करायचे आहेत की ज्याचं उत्तर एका वाक्यामध्ये असेल. ठीक आहे, तर हे कसं, समजा फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की समजा बसंत के आगमन के साथ ही कभी कभी ऐसा लगता है की मानो जंगल में लाल रंग की लपटे उठ रही है. ठीक आहे, हे काय झालं, वाक्य झालं. मग आता आपण प्रश्न कसा तयार करू शकतो की समजा म्हणू शकतो की आपण कि जंगल में लाल रंग की लपटें उठ रही है ऐसा कब लगता है ना. तर उत्तर काय होईल की जंगल में लाल रंग की लपटें उठ रही है ऐसा बसंत के आगमन के साथ लगता है. म्हणजे हे झाला पहिला प्रश्न. असं तुम्हाला वाचून वाचून काय 4 प्रश्न तयार करावं लागतं ज्याचं उत्तर एका वाक्यामध्ये असं. तुम्हाला किती सोपी आहे 4 मार्क तुम्हाला एकदम इझिली मिळून जातील. ठीक आहे, याची तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करा तुम्ही. 1-2 पॅरेग्राफची इझिली तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर पूर्ण पॅरेग्राफ वाचून तुम्ही 4 प्रश्न करू शकता. त्यानंतर बघू शकता नंबरचा प्रश्न असतो याच्यामध्ये पहिला, ते म्हणजेच की वृत्तांत लेखन 5 मार्क्ससाठी. वृत्तांत लेखन म्हणजेच काय, तुम्ही मराठीचा पेपर सोडवला असेल, इंग्लिशचा पेपर सोडवला असेल. वृत्तांत म्हणजेच काय, न्यूज रिपोर्ट. ओके, न्यूज रिपोर्ट असतो तुमचं वृत्तांत लेखन. तर वृत्तांत लेखन जसं मी तुम्हाला सांगितलं, जे मेन कसं असते, जसं न्यूजपेपरमध्ये न्यूज दिली असते त्या पद्धतीने तुम्हाला इथं लिहावं लागते. कशी दिली असते न्यूज, तर न्यूजचं तुम्हाला पाहू शकता खालीच तुम्हाला स्वतः सांगितलेलं आहे की न्यूज में स्थल म्हणजे कोणत्या ठिकाणचं आहे, काल म्हणजे टायमिंग, डेट, तुम्हाला तारीख लिहावी लागणार आहे. घटना का उल्लेख होना अनिवार्य आहे. म्हणजे कशी कशा पद्धतीनं घटना झाली तसं तुम्हाला इथं लिहावं लागते. म्हणजे डेट लिहायची, टायमिंग नाही तर तुम्हाला इथं म्हणजे स्थळ म्हणजे कुठची न्यूज आहे ते लिहायचं आणि न्यूज पूर्ण लिहायची म्हणजे हिंदीमध्ये जे सांगत आहे मी तुम्हाला त्या विषयावरती. असं तुम्हाला काय वृत्तांत लेखन लिहायचं. जसं की विषय तुम्हाला समजा इथं दिला आहे की युनियन हाईस्कूल मुंबई में मनाए गए वृक्षारोपण समारोह का 60 से 80 शब्दों में वृत्तांत लिखिए. म्हणजे एक कार्यक्रम झाला युनियन हायस्कूल मुंबईमध्ये. ओके, वृक्षारोपणाचा. तर असं तुम्हाला पुन्हा जसं न्यूजपेपरमध्ये दिलं असते त्या पद्धतीने तुम्हाला इथं 5 मार्क्ससाठी लिहावं लागणार आहे. ठीक आहे, यामध्ये वृत्तांत लेखन लिहा किंवा कहाणी लेखन. ठीक आहे, कहाणी लेखन म्हणजेच काय की तुम्हाला काय दिलं असेल की निम्नलिखित मुद्दों के आधार पर 70 से 80 शब्दों में कहानी लिखिए. तुम्हाला एक कहाणी दिली असेल, त्यामध्ये डॅश डॅश असं दिलं असेल. तुम्हाला पूर्ण कहाणी नसेल दिली. कहाणी म्हणजेच काय, गोष्ट दिली असेल ती तुम्हाला समजून घ्यावी लागणार, नंतर लिहावी लागणार. बट मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, याच्यापेक्षा तुम्ही हा खूप सोपा प्रश्न आहे. जर तुम्हाला खरंच मार्क घ्यायचे असतील तर वृत्तांत लेखन तुम्ही 1 ते 2 वृत्तांत लेखनाची प्रॅक्टिस करा घरी. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला शेवटी दिलेलं असेल की तुमच्याकडे एखादी गाईड असेल, नोट्स असतील, मागा कोणाला तरी, त्यामधून प्रॅक्टिस करा. हा खूप सोपी प्रश्न आहे. एवढा सोपी प्रश्न कुठंच नाही मिळणार तुम्हाला 5 मार्क्ससाठी कहाणी लेखन लिहिण्यापेक्षा. ठीक आहे, तर कहाणी लेखन सुद्धा येते तुम्हाला. ओके, त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला दुसरा प्रश्न येते विज्ञापन लेखन. 5 मार्क्ससाठी तुम्हाला हा येतो. विज्ञापन म्हणजेच काय, तुम्हाला इंग्लिशच्या पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आली असेल. ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट लिहा म्हणून. ओके, तर ॲडव्हर्टाइजमेंट जे येते ना तुम्हाला, तर त्या पद्धतीने तुम्हाला इथं विज्ञापन लिहावं लागणार आहे. विज्ञापन म्हणजे एक तुम्हाला टॉपिक दिला असेल. ओके, निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्दों में विज्ञापन तयार कीजिए. ओके, आता तुम्हाला माहिती कोणती दिली आहे, माहिती दिली आहे समजा नाट्यभिनय शिबिर आहे समजा. मग त्याचे स्थान, समय, संपर्क, पत्ता, तज्ज्ञ मार्गदर्शक, विशेषता आहे. म्हणजे ॲड म्हणजेच तुम्ही विज्ञापन तयार करता. समजा एखादा गाडीचा ॲड असते ना, किंवा एखादं कुठं समजा कार्यक्रम आयोजित वगैरे केला आहे, त्या पॉम्पलेटवर तुम्ही पाहिली असेल ना. पॉम्पलेटमध्ये काय असते की समजा एखादा नाट्यभिनय शिबिर आहे समजा, तर मग शिबिर
स्थान समय म्हणजे कुठं आहे, कोणत्या वेळेत आहे, संपर्क पत्ता म्हणजे खाली पत्ता दिले असेल. ओके. तज्ज्ञ मार्गदर्शक, कोण येणार आहे मार्गदर्शक, म्हणजे विशेषता आहे म्हणजे शिबिराची विशेषता आहे काय, असं पॉम्पलेट जसं असते तुमचं त्या टाईपचं तुम्हाला इथं तयार करायचं आहे. बाकी ते सोपी आहे प्रश्न, तुम्हाला फक्त समजून घेणे महत्त्वाचं आहे. 5 मार्क तुम्हाला तर यामध्ये सोपी मिळून जातील. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर निबंध लेखन येते तुमचा पुढे ई प्रश्न 7 मार्कसाठी विचारतात. यामध्ये पाहू शकता की निम्नलिखित विषयों में से किसी एक पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए. याच्यामध्ये तुम्हाला निबंधाचे विषय दिले जातील. ठीक आहे, निबंधाचे एकूण तुम्हाला 3 विषय दिले जातील. जसं की याच्यामध्ये उदाहरणार्थ दिलं आहे, एक किसान की आत्मकथा, मेरा प्रिय खेल, पुस्तक प्रदर्शनी में 1 घंटा. म्हणजेच काय की 3 विषय दिले जातील, त्यापैकी कोणतेही एका विषयावरती निबंध लेखन लिहा, टोटल 7 मार्कसाठी. तर असं जर तुम्ही केलं म्हणजेच काय, निबंध लेखनसुद्धा फिक्स आहे आणि खूप सोपी आहे. तुम्हाला काय करायचं की हा निबंधाचा प्रकार आहे. जसं की पाहू शकता, एक किसान की आत्मकथा, हे काय झालं, आत्मवृत्तात्मक निबंध झाला. ओके. नंतर मेरा प्रिय खेल, ओके, आणि पुस्तक प्रदर्शनी में 1 घंटा, म्हणजे हे काय झालं, हे झालं घटनेवरती झालं. ठीक आहे. त्यानंतर मेरा प्रिय खेल म्हणजेच काही वैचारिक निबंध टाईप येते हा. तर याच्यावरती कोणते एक निबंध तुम्हाला लिहावं लागतं. तर तुम्ही काय करा, एका घरी प्रॅक्टिस करा प्रत्येक टाईपची, जो निबंधाचा टाईप आहे, आत्मवृत्तात्मक असेल, वैचारिक निबंध असेल किंवा एखाद्या घटनेवरती सांगितलं असेल, प्रसंग लेखन असते ना, प्रसंग लेखन निबंध असते, तर ते तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायची 1 ते 2 प्रश्नांची उत्तरांची तुमच्या पेपरच्या अगोदर. तर तुम्हाला इथं चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. तर इथं तुमचा पूर्ण पेपर संपलेला आहे. पूर्ण आपण 80 मार्काचा इथं पूर्ण पाहिलेलं आहे. आपण काय पाहिलं, पहिली गोष्ट आपण पाहिला पेपर पॅटर्न. ओके. सेकंड गोष्ट आपण पाहिली ते म्हणजेच की फिक्सवाले क्वेश्चन. फिक्स क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले, टोटल 54 मार्काचे प्रश्न जे असतात ते फिक्स सांगितले. ठीक आहे. हा पूर्ण उपयोजित लेखनाचा भाग आहे, तुम्हाला 26 मार्काचा फिक्स आहे. त्यानंतर वरचा तुम्हाला भाषा अध्ययन 14 मार्काचा फिक्स आहे. त्यानंतर स्वमत आहे तुम्हाला टोटल पाहू शकता, स्वमत तुम्हाला 10 मार्क्ससाठी येते आणि कवितेच्या ओळींचा अर्थ वगैरे लिहा, ते 4 मार्क्ससाठी येते. असं टोटल तुम्हाला 50+ मार्काचे समजा प्रश्न फिक्स आहेत. ओके. 54 आहेत तसे, पण 50+ मार्काचे 80 पैकी फिक्स आहेत, जे तुम्ही एका दिवसामध्ये करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगला की तुम्ही कमी वेळेमध्ये बेस्ट मार्क्स घेऊ शकता. तर ही स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला की कमी वेळेमध्ये तुम्ही बेस्ट मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे. तर कमी वेळेमध्ये तुम्हाला बेस्ट मार्क्स घ्यायचे असतील तर एका दिवसामध्ये तुम्ही पूर्ण तयारी 100% करू शकता, जे तुम्हाला मी क्वेश्चन वगैरे सगळे सांगितले आहेत त्याची. ठीक आहे. तर हे तुम्ही नक्की करा हिंदीच्या पेपरसाठी, म्हणजेच तुम्हाला इथं बेस्ट मार्क्स नक्की मिळतील. ठीक आहे. आता सेकंड गोष्ट तुमची राहणार आहे ते म्हणजेच की म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ते असते तुमचे टाईम मॅनेजमेंट. ठीक आहे. तर टाईम मॅनेजमेंट 3 तासामध्ये कसा करायचा. ठीक आहे. यासाठी उद्या सकाळी तुमच्याकडे खूप इम्पॉर्टंट सकाळी एक व्हिडिओ येणार आहे. ओके. 3 तासामध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, कसा पेपर सोडवायचा हिंदीचा, त्याच्यासाठी सकाळी व्हिडिओ येणार आहे. ओके. तो तुम्ही इथं नक्की पाहायचा, म्हणजे 2 मार्चला व्हिडिओ येणार आहे. ओके. 2 मार्चला सकाळी व्हिडिओ येणार आहे 100%. तो तुम्ही पाहायचा आणि तुमचा पेपर इथं कसा सोडवायचा, कसं टाईम मॅनेजमेंट करायचं ते तुम्ही इथं पाहून घ्यायचं. तर ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या एका दिवसामध्ये करू शकता तुम्ही, ते सगळं मी तुम्हाला काही सांगितलेलं आहे. तुम्ही नक्की फॉलो करा, तुम्हाला इथं बेस्ट मार्क्स नक्की मिळतील. ठीक आहे. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वाचं बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा, जेणेकरून उद्या येणारा व्हिडिओ तुम्हाला इथं नक्की मिळेल. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.